मी पायल, आपलं पायल्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज मी घेऊन बसली माझं साडी कलेक्शन। आणि साडी म्हणलं की सगळ्या बायकांचा आवडता विषय आणि मला ही साडी घ्यायला खूप आवडतं। पण साडी काही एवढं घालणं होत नाही, पण आपल्याला आवडती म्हणून आपण घेतोच। आणि प्रत्येक फंक्शनला आपल्याला नवीन साडी असावी अशी वाटतच, पण मोह काही आवरत नाही घ्यायचा। तरी पण जेवढ्या मला आवडतात तेवढ्याच मी तुम्हाला साडी दाखवणार आहे। आणि या काठपदराच्या आहेत, कारण महिला म्हणलं की काठपदराची साडी आपल्याला सगळ्यांनाच आवडते आणि छान ही दिसतात। घालायला थोडेशा अवघड राहतात, पण काठपदराची साडी फंक्शन नुसार छान वाटतात। पार्टीवेअरला जाताना वापरावं लागते काठपदराच्या साडी, लग्नात हे खूप छान दिसतात। तशा आता माझी साडी कलेक्शन काय काय, माझ्या साड्या कुठल्या कुठल्या आहेत माझ्याकडे, मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला तर मग व्हिडिओ आजचा चालू करू आपण। तर मी पहिल्यांदा माझ्या लग्नातल्या शालूपासून सुरुवात करते। आमचं लग्न आता 11 वर्षापूर्वी झालं होतं, त्यामुळं लेहंगा असं एवढं जास्त नव्हतं। तर हा माझा आहे शालू, खूप हेवी आहे। तर हा शालू मला खूप आवडतो। याचा वांगी कलर आहे, आता व्हिडिओमध्ये कसा कलर आहे हे कळत नाहीये, पण खूप छान दिसतो हा कलर। आणि ही साडी 11 वर्षापूर्वी घेतली होती, तर तरी पण हिची ग्लेज काही अजून गेली नाही आणि खूप छान आहे। आणि कसं होतं, शालू काही एवढं घालणं होत नाही, तरी पण याचं कलर कॉम्बिनेशन ही खूप छान आहे। ऑरेंज आणि वांगी कलर असं छान कॉम्बिनेशन आहे, असं छान दिसतं। हा घातल्यानंतर खूप छान दिसतो आणि खूप हेवी आहे, त्यामुळे एवढं काही घालणं होत नाही। पण लग्नात सगळ्यांच्या मर्जीनं साडी घ्यावी लागतात, त्यामुळे मग हा शालू मी घेतला आहे। तर दुसरी साडी आहे माझी। आता आमच्या इकडे हिला साडे लग्न चिठ्ठी वर्तण्याची साडी म्हणतात, तर 3 साड्या घ्याव्या लागतात। तर त्याच्यातली ही एक साडी आहे। तर ही भी खूप छान आहे, घातल्यानंतर खूप छान दिसते। पिंक कलरची आहे, सॉफ्ट आहे, घातल्यानंतर चोपून बसते, पण असं बघायला असं वाटतंय की खूप असं फुगेल। आणि याचं कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे। याचा पदर असा येलो कलरचा आहे आणि ही साडी पूर्ण पिंक कलरची आहे आणि सगळीकडे स्टोन वर्क आहे। तर अशी साडी आहे, खूप छान दिसते घातल्यानंतर ही साडी। आणि ही आहे माझी हळदीची साडी। तर ही सॅटिन सिल्कचीच घेतली होती, कारण गावाकडे म्हणतात ना हळदीची साडी खूप दिवस घालायची नसते, त्यामुळे ही सिंपल घेतली होती, पण खूप छान साडी आहे आणि तिचा पदरही खूप छान होता, त्यामुळे मग ही साडी मी घेतली। खूप मस्त दिसते, घातल्यानंतर चोपून दिसते आणि त्याची बॉर्डर ही खूप छान आहे। याचा कपडाच खूप सॉफ्ट आहे। आता तुम्हाला मी पैठणी दाखवते, माझ्याकडे कुठल्या कुठल्या पैठणी आहेत। तर ही आहे मुनिया पैठणी। ही आता मी 2 वर्षापूर्वी ट्रेंड आला होता तर तेव्हा घेतली होती, 2 ते 3 वर्षापूर्वी घेतली होती। आणि माझ्याकडे बऱ्यापैकी गुलाबी कलर आहे, कारण मला गुलाबी कलर खूप आवडतो, पिंक कलर। तर या बऱ्यापैकी पिंक कलर आहे। आणि ही मुनिया पैठणी खूप सॉफ्ट आहे, घातल्यानंतर चोपून बसते, दिसायला इतकी छान वाटते आणि कलर पण खूप फ्रेश आहे आणि मला पर्सनली खूप आवडते ही। आणि थोडे थोडे असे ग्रीन कलरचे बुट्टेही आहेत त्याच्यावर, छान आहे पण साडी ही। आणि ही साडी मी स्वामिनी मधनं घेतली होती। आता बऱ्यापैकी मी अगोदर बार्शीतून साड्या घ्यायचे, तर आता मी सगळ्या साड्या बऱ्यापैकी माझ्या पुण्यातूनच घेते। आणि ही एक आहे साडी, पैठणी आहे आणि ही एका संक्रांतीला मी घेतली होती। आता खूप दिवस झालं घालणंही होत नाही या साड्यांना, तरी पण छान आहेत एकदम। आणि याचा पदरही खूप छान होत आहे, घातल्यानंतर मला खूप छान चोपून बसते। ही पैठणी सिल्क मध्ये आहे, त्यामुळे असं फुगत नाही, काय नाही, एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये आहे। ही एक पैठणीच आहे आणि पैठणी ही मी स्वामिनी मधनच घेतली होती। आणि पैठणी म्हटलं की सगळ्यांनाच खूप आवडते, तर ही सेमी पैठणी आहे, पण मला छान वाटली म्हणून मग मी घेतली होती आणि खूप छान वाटते घातल्यानंतर। हिचा पदर असा आहे आणि कॉम्बिनेशन छान आहे याचं, ऑरेंज आणि ब्ल्यू। आणि ही घातल्यानंतर इतकी मस्त वाटते आणि लाईट वेट आहे, त्यामुळं ही सेमी पैठणी छान आहे, पण घातल्यावर छान दिसते।
आणि ही चेक्सची पैठणी. आता मध्ये ट्रेंड आला होता खूप चेक्सच्या पैठणीचा, तर ही चेक्सची पैठणी आहे. खूप छान दिसते. याचं मला कलर कॉम्बिनेशन खूपच आवडलेलं. खूप छान कलर कॉम्बिनेशन आहे याचं. त्यामुळं मग मी गेले होते दुसऱ्याला आणायला, पण मला आवडली म्हणून मी आणले. आणि याचा पदर ही खूप छान आहे, एकदम मोर इतके छान आहे पदर ही. आणि याचं ही कलर कॉम्बिनेशन इतकं आवडण्याजोगं आहे ना, घातल्यावर तर खूपच छान वाटतं. आणि वजनाला खूप हलके आहेत, असं वाटतं खूप चोपून बसतात, व्यवस्थित बसतात. तर ही एक आणि हा वाईन कलर आहे आणि गुलाबी काट आहे आणि खूप छान दिसते घातल्यानंतर. तर एकदम चोपून बसते. ही मी स्वामिनी मधनं घेतली होती आणि खूप छान वाटते मला ही साडी. खूप वेळेस घातली तरी मला ही काही असं आवडत नाही असं नाही, खूप छान वाटते आणि मी आवडीनं घालते ही साडी. आणि ही मी एका संक्रांतीसाठीच घेतली होती. आता 2 वर्षापूर्वी संक्रांत होऊन गेली, त्यासाठी मी ही एक घेतली होती साडी. आणि ही एक आहे चंद्रा साडी. तर गाण्यामध्ये चंद्रा म्हणून गाणं आहे, त्याच गाण्यामध्ये सेम ही साडी आहे. तर ही साडी मला माझ्या नंदेने घेतली आहे, गावाकडच्या नंदेने घेतली होती. तर मला खूप आवडलं. याचं कलर कॉम्बिनेशन ही खूप छान आहे. आणि मी याचा ब्लाउज ही चंद्र पिक्चर मधल्यासारखा शिवलाय, त्यामुळे इतकं छान दिसते. आणि कलर कॉम्बिनेशन तर एकदम अप्रतिम आहे याचं. आणि ही एक माझ्याकडे पिंक कलर खूपच आहे, कारण माझा फेवरेट कलर आहे. आणि ही एक आहे साडी, ही पैठणीच आहे. तर पैठणीमध्येच आहे पण सेमी आहे. ही साडी श्रीच्या नाव ठेवण्यासाठी सासूबाईंना घेतली होती मला आणि खूप छान आहे. ही माझ्याच पसंतीने घेतली होती, पुण्यामध्येच मी घेतली होती. ही आहे, ही माझ्या मावस बहिणीच्या लग्नाला जाण्यासाठी मी घेतली होती. तर खूप गडबडीत घेतली होती. आणि ही साडी आता खूप ट्रेंड आहे, तर तेव्हा मी तरी 2 वर्षापूर्वी मी ही साडी घेतली होती. आणि खूप छान आहे, सॉफ्ट आहे, घातल्यानंतर एकदम मस्त वाटते. आणि साऊथ इंडियन साडीचा आता सध्याला पण खूप ट्रेंड आहे. तर सगळ्या ट्रेंड मधल्या साड्या आपल्याला असाव्या अशा वाटते. एक साडी आहे, ही माझ्या मम्मीनं दिवाळीसाठी घेतली होती. शालू टाईपच आहे ही साडी, शालूच आहे. आणि खूप भरलेला आहे, पूर्ण सगळं छान भरलेला आहे. आणि याचं कलर कॉम्बिनेशन ही खूप छान आहे आणि घातल्यावर खूप छान दिसते. ही साडी अशी दिसते, मला खूप आवडते ही साडी. ही पण आता ही एक पिंक साडी आहे. तर ही मी काही घरी घेतली नाही, माझ्या नंदेनेच घेतली आहे मला ही पण साडी. पण खूप छान आहे. ही अशी छोटीशी डिझाईन आहे याच्यावर, खूप छोटीशी छान नाजूक डिझाईन आहे याच्यावर. आणि अशी पदराला अशी साडी आहे ती, खूप छान दिसते घातल्यानंतर. ही चोपून बसते. आणि याचं कलर कॉम्बिनेशन असं ब्ल्यू आहे आणि पिंक आवडतं पण आहे, त्यामुळे ते अजून छान दिसतं. आणि छोटीशी नाजूक डिझाईन आहे याच्यावर. तर ही एक साडी आहे. आणि ही पैठणीमध्येच आहे. तर ही मी मोठ्या मुलाच्या डोहाळ्या जेवणासाठी घेतली होती. तेव्हा ग्रीन घ्यायचं असतं, त्यामुळे ही ग्रीन घेतलेली आणि सिंपल घेतलेली जरा. आणि ही एक गुढीपाडव्यासाठी मी दुसऱ्या गुढीपाडव्यासाठी घेतलेली. तर ही पण खूप छान आहे, घातल्यानंतर खूपच साड्या छान दिसतात. आणि याचा पदर तर मला खूप आवडतो, एकदम छान असं डिझाईन व्यवस्थित आहे. आणि कॉम्बिनेशन खूप छान आहे, ग्रीन आणि पिंक म्हटलं की आता मी इथून पुढे पिंक कलर घेणारच नाहीये, कारण खूपच झाल्या आहेत पिंक कलरच्या साड्या. आणि ह्या साडीचा पण खूप ट्रेंड होता. तर ही साडी मला माझ्या मावशीनं गडंगणासाठी घेतली होती. अजूनही खूप जणीच्या अंगावर ही साडी घातलेली दिसते, खूप रील मध्ये पण ही साडी दिसते. मला ही आवडते ही साडी, खूप घातल्यानंतर खूप छान दिसते. तर ही एक आहे, ही पिंक आहे, डार्क पिंक. आणि ही पिंकच आहे. आणि ही एकदम कॉटन आहे,
पण इतकी छान आहे, घातल्यानंतर इतकी पॉश दिसते, एकदम मस्त दिसते. आणि याचं ग्रीन आणि असं गोल्डन कॉम्बिनेशन याच्यावर आहे. तर ही साडी सरांनी मला संक्रांतीसाठी घेतली होती. मी दुसरी घेतल्यानंतर सरांना ही आवडली, त्यामुळं सरांनी मला 2 साड्या घेतल्या होत्या त्यावेळेस. तर ही पण छान आहे, एकदम मस्त आहे. घातल्यानंतर सगळ्यांनाच एवढी आवडती ही साडी, खूप छान दिसते. एलिफंटची साडी आहे माझ्याकडे. याचा का एकदम नेव्ही ब्ल्यू आहे कलर आणि कॉम्बिनेशन खूप छान आहे. गुलाबी कलर, पिंक कलर आहे हा, आणि हा नेव्ही ब्ल्यू. आता तुम्हाला ब्लॅक दिसत आहे का काय माहित नाही व्हिडिओ मध्ये, पण हा नेव्ही ब्ल्यू आहे आणि त्याचे काठ गुलाबी आहे आणि याच्यावर एलिफंट आणि मोर आहेत, अशी दिसते ही साडी. आणि ही साडी मला मम्मीने दिवाळीसाठी घेतली होती, गावाकडे घेतली होती, तरी पण खूप छान आहे ही साडी, गावाकडची आहे तरी पण. आणि याचा पदर ही खूप छान आहे, घातल्यानंतर इतकी चोपून बसते ही साडी, खूप छान चोपून बसते ही. आणि सगळ्यांनाच इतकी आवडती ही साडी, त्यामुळं मग. आणि ही मूळ म्हणजे माझ्या मम्मीची पसंत आहे. मला पहिल्यांदा ही आवडलेली नव्हती, पण परत नंतर सगळेजण खूप म्हणाले छान दिसते छान दिसते, तेव्हा मला आवडायला लागली. ही साडीची खूप दशा झालेली. मी दूध आणायला गेले आणि ही साडी दुधामध्ये भिजली, त्यामुळे मग नंतर मला धुवून साडी घालावी लागली. पण ही साडी इतकी छान आहे आणि सगळ्याला इतकी आवडती. आता या साडींचं प्राइस काही माझ्या लक्षात नाहीत, आता कधी खूप दिवसापूर्वी काय घेतलेलं आहे, त्यामुळे सगळ्याचेच प्राइस काही माझ्या एवढ्या लक्षात नाहीये. खूप आहे दुधाची साडी म्हणून माझ्या. आणि मी आता घातली होती तर सगळे. तर ही काठपदराची साडी आहे, पण याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे, ऑरेंज आणि गुलाबी कलर आहे. आणि ही अशी मोठ्या काठ असलेली साडी आहे. मध्ये खूप ट्रेंड आला होता मोठ्या काठाचा, तेव्हा मी घेतलेली इथं पुण्यातच, रसिक मधनच घेतलेली ही. पण आता जून मध्ये रसिक मध्ये खूप छान साड्या येतात, तेव्हा मग मी असं सण आहे असं नाही घेत, कधी आवडली तर घेते. तर ही साडी एक साडी आहे. तर आता ही मूळचंद मधून आत्ताच घेतली होती मी थोड्या दिवसापूर्वी. ही छान आहे, मुनिया पैठणी आणि थोडस आपलं मोर आहे आणि खूप छान दिसतं. कलर खूप छान ह्याचा असल्या मोर पंखी आहे आणि गुलाबी त्याचं बॉर्डर आहे. आणि आता पुण्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्या साड्या मूळचंद मधनच घेतात सगळ्याजणी. आता साड्या, ही साडी माझ्या मम्मीनं गावाकडे घेतली होती, ब्लॅक कलरची साडी आहे आणि याचं बॉर्डर रेड कलरचं आहे. घातल्यावर खूप छान दिसते आणि ही संक्रांतीसाठी मी वापरते, कारण आता ब्लॅक कलर जास्त घालणं होत नाही. काही कार्यक्रम ते असेल तर आपण ब्लॅक कलर अवॉइड करतो, तर त्यामुळं मग साडी छान आहे पण घालणं होत नाही. आणि साडी खूप हेवी आहे, कटवर्कची, खूप सगळे डायमंड आहे, डायमंड वर्क केलेला आहे ह्याला. आणि ही माझ्या बहिणीच्या लग्नात घेतली होती. याचा पदर रेड कलर आहे आणि तेव्हा साऊथ इंडियन पद्धतीची साड्याचा खूप ट्रेंड होता, नवऱ्यांना ही साऊथ इंडियन पद्धतीची साडी असायची. तर ही अशी, आणि त्याची बॉर्डर तर खूप हेवी आहे, कटवर्कची आहे अशी. आणि घातल्यानंतर चोपून बसते आणि दिसायलाही छान आहे. आणि इथं सगळीकडे असं कटवर्क केलं आहे याला. साऊथ इंडियनची साडी आहे पण चोपून बसतात ह्या साड्या. ही ग्रे कलर मध्ये आहे आणि गोल्डन वर्क आहे. तर ही मी मूळचंद मधनच घेतली. ही एक साऊथ इंडियन पद्धतीची साडी आहे आणि हिचा कलर रेड आहे, असे मोर आहे. प्युअर साऊथ इंडियन ही साडी आहे. घातल्यानंतर एकदम लाईट वेट वाटते, असं वाटतच नाही आपण लई हेवी साडी घातली, एकदम सॉफ्ट आहे.
ही मी गौरायांना घेतली होती, माझी जाऊबाईला आणि आम्ही दोघीने सेम घेतल्या होत्या, कलर चेंज घेतले होते गौरायासाठी. मग आणि नंतर मग आम्हाला यूज करायला घेतल्या. तर ह्या चेक्स मध्ये आहे आणि काठपदराचे आहे, पण असं फ्रेश वाटते घातल्यानंतर, जरा युनिक वाटते. मध्ये ट्रेंड पण याचा पण खूप आला होता सगळ्यांच्या. काठ खूप छान आहे, असा पदर आहे त्याचा. मला याचे काठ खूप आवडतात आणि घातल्यानंतर असं फुगत नाहीत ह्या साड्या, बसतात छान चोपून. कॉटन मध्येच आहे. ही साडी असंच जवळचे फंक्शन काही लाईट वेट घालायचं असेल, जवळ जायचं असेल तर तेव्हा मी त्यासाठी घेतलेली होती. त्याचा कलर सगळ्यांना आवडतो. काठ पण खूप असं सॉफ्ट एकदम, दिसायलाही छान दिसते. आता माझ्याकडे खण साड्या पण आहेत, तर आता 2 प्रकारच्या माझ्याकडे खण साड्या आहेत. आता ही एक खण साडी नॉर्मल आपल्या बॉर्डरची अशी खण एक साडी आहे, आणि त्या मी गौरायासाठी घेतल्या होत्या खण साड्या. तर गौरायांना खूप छान दिसतात खण साडी, त्यामुळं ग्रीन आणि याच्यामध्ये पिंक कलरची आहे ती एक घेतलेली. आणि ही एक वेगळ्या पद्धतीची मला दिसलेली खण साडी, आणि याची बॉर्डर अशी जॉईन आहे कलर असा, त्यामुळे मग मला जरा युनिक वाटलं खण साडीमध्ये हे, त्यामुळे मी घेतलं होतं. आणि हे कपडा खूप छान आहे याचा, आणि पदर असा आहे याचा. साड्या तर दिसायला खूप छान दिसतात. तर हे ती एक आहे साडी, ही आत्ताच मी गेल्या वर्षी गौराईसाठी घेतली होती. आणि हे असे पट्टे पट्टे आहेत, त्याला पिंकच आहे, रेड आणि पिंक असं घेतलं होतं. याला मी अजून पिको फॉल ही केलं नाही, अजून काही घातली नाहीये. तर याचा पदर छान आहे, आणि गौराईंना अशा साड्या खूप छान दिसतात, त्यामुळं मग घेतलेली मी. तर गौराई खरंच खूप छान दिसत होत्या आमच्या. असा पदर आहे याचा, आणि सॉफ्ट आहे एकदम. ही काठ पदरासारखीच आहे, पण एवढी सॉफ्ट आहे घालायला. ही माझ्या चुलत बहिणीच्या लग्नात मला घेतली होती त्यांनी, आणि असं स्टोन वर्क केलेलं आहे, घातल्यावर खूप छान दिसते. नाहीये, हा मोरपंखी कलर आहे, आणि त्याला असं येलो काट आहे. पिवळे म्हणताय, पिवळ्यामधनं लिंबू कलरचे आहेत, पिवळे पण नाहीत, लिंबू कलरचे आहेत. घेतली होती ही मी रसिक मधनच घेतली होती. आमच्या दिरांच्या बस्ता बांधायला गेल्यानंतर तिथं छान वाटली, तेव्हा घेतली, पण अजून काही मी घातली नाही. आता घालेले एकदा, फक्त पिको फॉल करून ठेवला आहे. काही साडी असं घालणंच होत नाही ठरवलं तरी. आणि ही नवरी साडी, नवरी असंच काहीतरी नाव होतं हिचं. तर ही साडी मी बाईचं असंच नाव काहीतरी होतं याचं. ही एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये आहे. आता जवळ कुणाचं फंक्शन असेल तर खूप हेवी साड्या नको वाटतात, तसं म्हणून मग मी ही घेतली होती. तर एकदम सॉफ्ट आहे, घातल्यानंतर एकदम छान असं कम्फर्टेबल फील होतं. रेड कलर आणि ब्ल्यू कलर ह्याचं कॉम्बिनेशन आहे. ही एक मी संक्रांती साडी घेतली होती. 2 वर्षापूर्वी ट्रेंड आहे. घातल्यावर बऱ्यापैकी असं नाही कळत, पण घातल्यानंतर खूप छान दिसतात साड्या या. आणि ब्लाऊज याचा कॉन्ट्रास्ट आहे. तर मी काही ब्लाऊज दाखवलं नाही तुम्हाला, कारण मग खूप व्हिडिओ मोठा होईल. तर याच्यात मी तुम्हाला फक्त माझ्या काठपदर साड्याचं दाखवलं आहे, पार्टीवेअर साड्याचं काही नाही दाखवलं. आणि त्याचं बॉर्डर रेड आहे, पदर रेड आहे. आणि ही सरांची आवडती साडी आमच्या. खूप कॉटन आहे, कॉटन म्हणता येणार नाही, मिक्स साडी आहे, पण घातल्यानंतर सगळ्यांना एवढी आवडते. आणि त्याचा पदर असा आहे, ऑफिशियल असल्यासारखं, म्हणजे नाही का, ऑफिस मध्ये पण तुम्ही घालून जाऊ शकता. तर ही अशी साडी आहे, याचा पदर असा आहे.
कलर वाईन कलर आहे. वाईन कलर मला खूप आवडतो आणि अशा सिंपल साड्या सरांना आवडतात. त्यामुळे मग कशा वाटल्या माझ्या साड्या, तर हे होतं माझं साडी कलेक्शन. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.